नमस्कार, श्रीशाज रेसिपीमध्ये स्वागत आहे। जर तुम्हाला घरच्या घरी हॉटेलसारखा फ्राईड राईस खूप सोप्या पद्धतीने बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी काही छोट्या छोट्या टिप्स पण दिलेत। तर चला आपण आता फ्राईड राईस बनवायला सुरुवात करूया। फ्राईड राईस बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी तांदूळ घेतलेत। कोलम तांदूळ घेतला तरी चालेल। त्यामध्ये पाणी टाकून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात आणि याला 15 ते 20 मिनिटं तसेच भिजत ठेवायचे। तांदूळ भिजेपर्यंत एका मोठ्या पातेल्यात तांदळाच्या 8 पट पाणी उकळायला ठेवायचे। भात शिजण्यासाठी पातेले थोडे मोठ्या साईजचेच घ्यायचे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, 1 चमचा तेल टाकायचे। तेलामुळे काय होतं, आपला भात सुटसुटीत होतो। आता गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची आणि भिजून घेतलेला तांदूळ यामध्ये टाकायचे। सगळे तांदूळ टाकून झाले की परत एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचे। गॅस मोठाच ठेवून 7-8 मिनिटं उकळी येईपर्यंत थोडंसं हलवत घ्यायचे। गॅस बारीक अजिबात नाही करायचा। आता आपण भात शिजला का ते बघूयात। आपल्याला 100% तांदूळ शिजवायचा आहे। तर आपला तांदूळ व्यवस्थित शिजला आहे। आता गॅस बंद करून आपण चाळणीने गाळून घेऊयात। झाऱ्याने सगळं पाणी काढून घ्यायचे, म्हणजे आपला भात जास्त शिजत नाही। व्यवस्थित नितळून घेऊन एका ताटामध्ये पसरून थंड करून घेऊयात। तांदूळ काढल्यावर पसरून घ्यायचे, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त शिजत नाही। भात थंड झाला की एका पॅन मध्ये 2 चमचे ऑइल टाकून फ्राईड राईस करायला सुरुवात करायची। फ्राईड राईस करताना कढाई थोडी मोठीच घ्यायची, म्हणजे भाताची शिट्ट उडत नाही। गॅसची फ्लेम हायच करूनच करायचे, त्यामुळे भाज्यांचा क्रंचीपणा तसाच टिकून राहतो। आता अर्धा वाटी पातीचा कांदा घेतला आहे, ते तेलामध्ये टाकूया। अर्धी वाटी लसूण घेतला, 1 चमचा आल्याचे तुकडे घेतलेत। हाय फ्लेम वरतीच 2-3 मिनिटं याला व्यवस्थित परतून घ्यायचे। आता आपण यामध्ये अर्धा वाटी फरसबी घेतले। शिमला मिरची पण घालू शकता। कांद्याची पात अर्धी वाटी, गाजर अर्धी वाटी आणि हिरव्या मिरचीची पेस्ट अर्धी वाटी घेतले। जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर जास्त मिरच्या घेऊ शकता। आणि आता यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ टाकून घेणार आहोत आणि अगदी चिमूटभर अशी साखर घालून घेणार आहोत आणि परत मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊयात। याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही। झाकण ठेवल्यामुळे काय होतं, सगळ्या भाज्या मऊ होतात। थोडा टोमॅटो सॉस घालून घेऊयात आता आपण, आणि थोडा 1 चमचा सोया सॉस घालून घेऊयात। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता नितळून घेतलेला भात आपण यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत।
मस्त असा आपला फ्राईड राईस बनवून तयार झाला आहे। जर तुम्हाला उरलेल्या शिळ्या भाताचा पण फ्राईड राईस बनवायचा असेल तर अशाच पद्धतीने भाज्या टाकून बनवू शकता। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि बारीक चिरलेली कांद्याची पात थोडी, तर रेसिपी आवडल्यास श्रीषाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।